सो लेट्स स्टार्ट. ते थोडा गळा खराब आहे तो ॲडजस्ट करून घेतलं बरं राहते यार. करून घ्या ॲडजस्ट. तर आता थोड्या वेळानंतर मॅच आहे. प्लेईंग इलेवन काय वाटते. प्लेईंग इलेवन सांगतो मी थोडी बनवली आहे प्लेईंग इलेवन, पण काही एवढं म्हणजे काही सांगू नये यार. गवती काय गरण भाऊ तो माणूस तो, म्हणजे आपण किती काही डोकं लावलं चालन शेवटी त्याच्याच मनानं. तर शेवटी ही गोष्ट आहे. आणि एक अपडेट म्हणजे एक अशी होती की बांगलादेश ऑफिशियली बाहेर झाली आहे याच्या T20 वर्ल्ड कपच्या. मला बांगलादेश नाही खेळणार आहे. त्याच्या जागी स्कॉटलँड आली. सरळ गोष्ट आहे. येऊ द्या, चांगली गोष्ट आहे. आली येऊ द्या. आणि मग मला ते बांगलादेशच्या बद्दल ते जास्तच वाढवलं. तर PCB म्हणजे पाकिस्तानला. तर मग पाकिस्तान म्हणतो की बा आम्ही नाही खेळन T20 वर्ल्ड कप, आम्ही बॉयकॉट करतो. खरं मग इच्छा होती अशी त्यांना करावं, पण त्यांना केलं नाही यार. ते म्हणतो ते आम्ही खरं, आम्ही जर केलं तर मग तुम्हाला पैसा कसा भेटन, आमच्या हातात तुमची गच्ची आहे, मुंडी आहे. मग ICC म्हटलं जर तुम्ही ना असं केलं T20 वर्ल्ड कप जर पाकिस्ताननं बॉयकॉट केलं तर मग काय होणार. मग होणार असं की कोणताही फॉरेनर प्लेयर तो आपलं PSL खेळणार नाही कधी. अलाव नाही करून तिला ICC. सेकंड नंबर, पाकिस्तान कधी एशिया कप नाही खेळणार ना कधी ICC टुर्नामेंट खेळणार. थर्ड नंबर, ना कोणती इंटरनॅशनल सिरीज पाकिस्तानची होणार. तर मग असा एवढा लंबा 15 फुटाचा बांबू बसला पाकिस्तानला. मग त्याच्यानंतर पाकिस्ताननं स्क्वॉड रिलीज केला. स्क्वॉड रिलीज केला पाकिस्ताननं T20 वर्ल्ड कपचा 2026चा, जो की बांगलादेशनं हे केला, बॉयकॉट केला. बॅन नाही, बॉयकॉट म्हणू शकतो आपण त्याला. म्हणजे पाकिस्ताननं काय केलं माहीत आहे काय, सरळ PCBला चढून दिलं. नाही आपल्या या बांगलादेशला चढून दिलं आणि स्वतः हटून गेले. का म्हणा आता येईल याच्याहून मोठा मूर्खपणा तर आपण पाहायला नाही चालला गेला तो. म्हणजे याला हेच म्हणला का नाही राहतात. आणखीन काय म्हणू शकतं. एक सेकंड, मी T20चा स्क्वॉड नाही यांचा तर स्क्वॉड वाचायचा आहे मला. एवढे लुख्खे लिच्छड लोक ते खेळू राहिले. काय घंट्याचा स्क्वॉड आणि घंट्याच्या कामाचा, काही कामाचा स्क्वॉड नाही त्यांचा. थळला स्क्वॉड आहे. हे स्वप्ने का पाहू राहिले की त्या स्क्वॉडनं जितन, घंटा जितन. हे नाही जितत. लग गई शरत. जर पाकिस्तान सेमीफायनलमध्ये आली ना, तेच लय मोठी गोष्ट झाली. ते तिथं जितून गेले. मी मानून जाणार जर पाकिस्तान सेमीफायनलमध्ये गेली तरी पण. ठीक आहे. तर आता मग ते काही नाही, त्यांना स्क्वॉड रिलीज केला. बाबर आझम खेळू राहिला फकर जमान आहे त्याच्यात. कॅप्टन सलमान अली आगाच आहे. ओपनर डॉक्युमेंटरी मॅन आहे भाऊ. साहेब जरा फरान आहे भाऊ. कशा गोष्टी करतात. त्यानं तर ओन केलं भाई बुमराले. ओन डायरेक्ट ओन 3 छक्क्यात ओन करून टाकलं. ओन एकदम खतम, विशेष खतम. की बा नाही बा चांगला खेळला बुमरा समोर. नाही ओन डायरेक्ट ओनच करून टाकलं. एवढे तर यार अनपळ लोक आहे. काय म्हणू काय शकता येईल आपण. घंटा म्हणजे म्हणू थकून जाते जीव. काय म्हणा या बिचारा गरीब लोकांना काहीच समजत नाही. त्यांना स्क्वॉड रिलीज केला. बाबर आझमही आहे. रिजवान पाहिजे होता. आय मिस हर म्हणून, मी तिला हर म्हणून आय मिस हर. कारण कसं आहे माहिती आहे नाही. ठीक आहे, पण मला मजा येते आय मिस हर म्हणायला त्याला. आणि हाही नाही आहे आपला तो मस्तपैकी हारिस रौफ टेपी आहे. त्याला टेप बॉलरचा हे म्हणतात, बॉलर म्हणतात त्याला. क्रिकेटर टेप बॉलरचा म्हणतात त्याला. तो पाहिजे होता यार. तो नीड होती. तो PCBची नीड आहे. तो पाहिजे होता. म्हणजे कसं आहे, तो टीममध्ये असलं तर असं समोरच्या टीमला वाटते की नाही बा आपला एक माणूस आहे ते छंद ठेवेल. नाही, एक माणूस तर ठेवेलच आहे. बाबर आझम तर आहेच त्याच्यात. बाबर आझम तर खेळणच. तुम्ही कितीही उखाडून घ्या, तुम्ही काहीही करून घ्या, बाबर आझम तर खेळणारच. बाबर आझम खेळला तर बाबर आझम करण 20 बॉलमध्ये 22-23 रन. एक चौकाही आहे त्याच्यात. तर हा तर काही विषय नाही आहे. तर एवढा तर चिल विषय आहे. तर पाकिस्तान टीम एकदम चिलपिल आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आता यांना चुकूनही स्वप्न गिप्न नाही पाहा की बा नाही T20 वर्ल्ड कप खेळायचा आहे, सॉरी फायनल खेळायचं आहे. नाही बेटा, फायनलची स्वप्ने नाही पाहायची, चुकूनही नाही पाहायची. मार खासान वेगळी.
ठीक आहे. आणि राहिली दुसरी गोष्ट अशी की आज आपली मॅच आहे इंडिया वर्सेस न्यूझीलंड. त्यांनी मागच्या वेळेस एवढं डिप्रेस केलं तर बिचारांनी 200 रनाचा टार्गेट 15 ओव्हरमध्ये चेस करणं म्हणजे हे काही काही विकेट नाही दिली बिचारांनी. ते तरी बरं ईशान किशनची विकेट पडली नाही, त्यांना तर आत्महत्या केली असती तिथं. ते तर विषयच खतम होता तो न्यूझीलंडचा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे आता की स्क्वॉडमध्ये तो चेंज राहणार. अक्षर पटेल येऊन जाणार, बुमराह येऊन जाणार, आलेत तर नाही तर सेम स्क्वॉड राहणार. वाटत असं राहिला रवी विष्णूचे काही चान्सेस दिसून नाही राहिले, पण आय होप म्हणजे मला वाटते तर खेळायला पाहिजे, पण खेळत नाही तो. प्रॅक्टिकल नाही खेळत. वाटते खेळायला पाहिजे पण खेळत नाही तो, एवढं माहीत आहे मला ही गोष्ट. बुमराह येऊन जाणार, आणखीन हर्षित राणा बसून जाणार. काय माहिती यार आता या स्कॉटची गडबड आहे. कसं आहे माहिती आहे काय, रेस्टही द्यायला लागते बॉलरला, फ्रेशही ठेवावं लागते, त्यांची प्रॅक्टिसही करून घ्यायला लागते आणि तसं करायला लागते तो विषय. ऐसा विषय. आणि तिसरी मॅच आहे, तिसरी मॅचमध्ये टॉस इम्पॉर्टंट आहे. मॅच किती वाजता आहे, मॅच 7 वाजता आहे. मॅच पाहायचा सगळेजण, तुम्ही पाहायचा, मी पाहतो. मॅच झाल्यानंतर लगेच 20 मिनिटानंतर आपण भेटू म्हणजे भेटू, बस विषय खतम. आजची मॅच उद्या बोलणंच नाही आहे, आजची मॅच आजच बोलणं आहे. रात्री 2 वाजले तरी चालते. असं म्हणलं अरे यार स्टेडियम, तुम्हाला माहीत आहे हे एवढं खतरनाक स्टेडियम आहे इथं भाई. रनचे जे T20 झालेले आहे ते एक ऑस्ट्रेलियासोबत झालेलं आहे इंडियाचं, आणि एक साऊथ आफ्रिकासोबत झालेलं आहे. त्याच्यात दोघाही याच्यात 215 220 स्कोअर बसलेला आहे. तर ते आहे भाई खतरनाक. तिथं मजा येईन पाहायला. आता स्टेडियम मस्त आहे गुवाहाटी आपलं, एक नंबर स्टेडियम आहे, एक नंबर, बढिया एकदम बढिया. याचा काही टेन्शन नाही आहे T20 वर्ल्ड म्हणजे याचा या मॅचचं, थर्ड मॅचचं काही 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 टेन्शन नाही. मला माहीत आपण जिंकणार आहोत. वन साइडेड तर आपण जिंकणार आहोत एवढं तर माहीत आहे. ठीक आहे. तो एक आणखीन गोष्ट सांगायची तुम्हाला की संजूची रन काढणं सगळ्यात महत्त्वाची आहे सध्याच्या कंडिशनमध्ये. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या व्हिडिओची. संजूचे रन आले पाहिजे म्हणजे आले पाहिजे भाई, आता नीड आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, आता 3 मॅच पर्यंत ड्रॉप होता. तिलक वर्मा येऊन जाणार चौथ्या मॅचमध्ये. ठीक आहे. तर मग काय गडबड करसान मला तुम्ही सांगा. ईशान किशनला खाली बसवसान की संजू सॅमसंगला खाली बसवसान. रियालिटी तर असं म्हणणं आहे की म्हणजे लोक असे म्हणून राहिले की संजूची हे लास्ट मॅच आहे आपली, हे तिसरी. याच्यात त्यानं रन मारले तर हा खेळू राहिला, नाही तर हा सरळ सरळ बसू राहिला बॅकअप ओपनर म्हणून, विकेट किपर म्हणून. आणि सरळ ईशान किशन आणि अभिषेक शर्मा ओपनिंग करा असं मी न्यूज ऐकू राहिलो. पण मला असं वाटते की असं करायला नाही पाहिजे यार, इमानदारीने करायला पाहिजे. 5 मॅचची सिरीज संजूला देऊन द्या, खरंच देऊन द्या, माहीत पडते काय काय. नाही तर जर चांगला चालला तर ठीक आहे, नाही चालला तरी ठीक आहे. मग कमीत कमी क्लिअरिटी तर राहीन, क्लिअरिफिकेशन तर राहीन. पण मला असं वाटतं की याला बॅक करायला पाहिजे संजू सॅमसंगला. नाही खरंच करायला पाहिजे यार, चांगला प्लेअर आहे. जर चालला तर तो मग सेंचुरीशिवाय बोलत नाही खाली. आणि दुसरी गोष्ट अशी की संजू सॅमसंगचा विषय असा आहे की भाऊ मागच्या सिरीजमध्येही नव्हते चालले. म्हणजे मागची सिरीज ऑस्ट्रेलियाची ते नाही म्हणून राहिलो मी, मागची सिरीज साऊथ आफ्रिकाची ते नाही म्हणून राहिलो मी. त्याच्यात तर खेळलाच नाही संजू पूर्ण मॅचेस, आणि खेळला तर खाली खेळला ते अर्थ नाही आहे. मी ॲज अ ओपनर म्हणून राहिलो संजू सॅमसंगची. ॲज अ ओपनर संजू सॅमसंग खेळला इंग्लंडसोबत, इंग्लंडसमोर. अभिषेक इंग्लंड वर्सेस आपलं इंडियन. अरे यार चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिलीची गोष्ट ते T20 झाली ती, त्याच्यात खेळला तर लास्टिंग ओपनर. मग डायरेक्ट आता तो त्याच्यातही 5 मॅचमध्ये काहीच नाही, 23 हायेस्ट आहे त्या 5 मॅचच्या सिरीजमध्ये संजू सॅमसंगचे. तो यार या मॅचमध्ये रन पाहिजे. एक 80 मारून टाक, एक 100 मारून टाक, विषय खतम करून टाक. खरंच म्हणून राहिलो, खतम करून टाक भाई विषय संजू सॅमसंग. माझी मनापासून इच्छा आहे की तू खेळायला पाहिजे. ईशान किशननं काही केलं नाही असं नाही म्हणून राहिलो मी, ईशान किशननी खेळायला पाहिजे पण संजू सॅमसंग नाही खेळायला पाहिजे. पहिले संजू सॅमसंग आहे ना भाई. आता 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 मजा, आता काय म्हणा यार. प्लेइंग 11 सेम आहे तो काही विषय नाही आहे. ओपनिंग हे ते 3 नंबर 4 नंबर श्रेयस अय्यर खेळताना काही दिसून नाही राहिला मला सध्याच्या कंडिशनमध्ये. सूर्याचे रन पाहिजे आपल्याला. आणि एक विशेषतः गोष्ट म्हणजे कोण राहिलं, अभिषेक झाला, ईशान झाला, संजू झाला, संजू बाकी आहे. रिंकूचे एकदा आणखीन रन पाहिजे आपल्याला, रिंकू आणि शिवम दुबेचे. माहोल छानपैकी गरम नाही. शिवम दुबेन तर मारले म्हणा 30 वर 60, 15 वर 60 केले. रिंकूचे आणखीन वेगळं पाहिजे. पण रिंकू काही विषय नाही भाई, त्याला डोळे बंद करून आपण भरोसा करू शकतो. जर कोणी नाही चाललं तर मग रिंकू तर चालतेच, तो तर ठरेलच आहे चालायसाठी.
तर त्याच्याला नाही करते टीम. अक्षर पटेलचा कमबॅक झाला पाहिजे लवकर. आणि गोष्ट अशी आहे कारण की अक्षर पटेल थोडा इंजर्ड वाटत होता कारण की तो रेस्ट बसला त्याला लागला होता भाई त्याला हाताले. लवकर रिकवर झाला पाहिजे तो. हे जाऊ दे सिरीज याचा काही विषय नाही आहे पण तो वर्ल्ड कपसाठी तरी लवकर तयार झाला पाहिजे असं म्हणणं आहे. तर चला आता भेटत आपण व्हिडिओ काय मॅच नंतर. तो चलो बाय बाय.